आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे IFB फ्रंट लोड वॉशिंग मशीनचा डेमो। त्याचं मॉडेल आहे सेरेना GXN 7kg 1200 RPM मध्ये आहे। तर याचा डेमो पाहणार आहोत आपण। इथून आपण रेन डिटर्जंट ट्रे ओपन केला, त्याच्यानंतर पहिला जो ट्रे आहे हे ब्ल्यू ट्रे, त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड यूज करायचं आहे। जर आपण पावडर यूज करत असाल तर हा ट्रे साईडला काढून ठेवायचा आणि पावडर इथं टाकायची खाली। इथं कम्फर्ट, डेटॉल, सेंट, ॲडिटिव्स इथे येईल आणि हा फ्री वॉश आहे। 6 महिन्यातून परत होता किंवा रेग्युलरचे कपडे आपले जास्तच मळले असतील तर तिथं टाकायचे। हे दोन खाचे आहेत, या दोन खाच्या चेक करायच्या आणि आतमधल्या साईडला पाहिजेत। हा ट्रे इथून लागून जाईल, डोर इथून ओपन होईल। इथं एक एक कपडा टाकायचा, कॉइन, पिन, मेटलचे वस्तू वगैरे सगळे चेक करून टाकायचे आणि निम्मा भरायचा किंवा फुल भरत असेल तर 4 बोटं पेस्ट ठेवायचा, थोडी जागा। इथून क्लोज होईल, बंद होईल। त्याच्यानंतर इथून मशीनचं पॉवर बटन आहे, एकदा प्रेस केलं टच केलं की ते ऑन होऊन जाईल। हे प्रोग्रामचं बटन आहे, आपण खाली वरती घेऊ शकतो ह्या साईडचे प्रोग्राम, आणि इकडचे प्रोग्राम घेण्यासाठी इथं बटन आहे। तर आता आपण पहिला मिक्स डेली घेतोय। हा दररोज वापरायचा, मिक्स कोणत्याही प्रकारचे कपडे असू दे मिक्समध्ये येतील। त्याचं टायमिंग आहे 1 तासाचं। त्याच्यानंतर कॉटनचे बेडशीट असतील, ब्लँकेट, हेवी लोड तर तो कॉटनमध्ये येईल। सिंथेटिक, स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर तिथे येतील। बेबीवेअर लहान बाळांचे असतील तर आपण इथं टाकायचे बेबीवेअरमध्ये। रिफ्रेश कापडातले कपडे आहेत, फ्रेश धुतलेले कपडे आहेत, फक्त पाण्या घालून खंगळून काढायचे तिथे येतील। हा माय IFB, हा 43 मिनिटाचा प्रोग्राम आहे। मोबाईलवरती ऑपरेट करायचे असेल तर तो आपलं मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं, रजिस्टर करायचं, लॉग इन करायचं, इथला बारकोड स्कॅन करायचा, मोबाईलवरती ऑपरेट होईल। एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील, 15 मिनिटाचा टायमिंग आहे। मिक्स कपडे त्याच्यामध्ये टाकायचे। बल्की पडदे असतील, कर्टन्स असतील, कवर असतील तर ते तिथे येतील। हा क्रिडल वॉश, साड्या असतील, वर काम केलं नाजूक कपडे तिथे येतील। हा स्पिन ड्राय रिन्स आहे, बाहेर कपडे धुतलेले फक्त ड्राय करायचेत, वाळवायचेत, सुकवायचेत तर ते तिथे येतील। आता इथून मशीन बंद केली, डोर ओपन केलं, याच्यामध्ये कपडे टाकली, कपडे टाकून झाल्यानंतर हे बंद केलं। बंद केल्यानंतर हे रेन डिटर्जंट ट्रे उघडून इथं लिक्विड टाकलं, पहिल्या ट्रेमध्ये, ब्ल्यू ट्रेमध्ये, हे बंद केलं। त्याच्यानंतर एकदा टच केलं, मशीन ऑन झाली। ऑन झाल्यानंतर कोणताही एक प्रोग्राम घेतला, आपण घेतला मिक्स डेली घेतला 1 तासाचा, आणि इथून मशीन स्टार्ट होईल।